हॅलो एव्हरीवन. आज रविवार आहे, त्यामुळे सकाळ थोडी रिलॅक्सच झाली आहे. घरात सगळं शांत आहे आणि श्रीषा अजून एक गाढ झोपलेली आहे. त्यामुळे मला माझा मी टाईम मिळाला आहे. आज मी ठरवलं आहे की हेअर वॉश करायचाच. त्याआधी थोडंसं ऑइलिंग करते आणि हे जे ऑइल आहे ना ते मी स्वतः बनवलं आहे. हलकंसं गरम करून मी ते सेक्शन वाईज अप्लाय करणार आहे. प्रेग्नन्सीनंतर मला खूप हेअरफॉल झाला होता आणि अजूनही थोडा होत आहे. खूप प्रॉडक्ट्स वापरले पण कन्सिस्टन्सी ठेवली नव्हती, त्यामुळे कदाचित त्यांचा फारसा इफेक्ट दिसला नाही. पण हे ऑइल मला काही दिवसातच थोडं इफेक्टिव्ह वाटायला लागलं आहे, त्यामुळे आत्ता मी ते रेग्युलर वापरणार आहे. ऑइलिंग करून झाल्यानंतर मी केस बांधून ठेवते, जेणेकरून ते नीट ॲब्झॉर्ब होईल आणि तोपर्यंत मी घरातली कामं उरकते. बाहेर खूप वारा असल्यामुळे पानं कचरा सगळा अंगणामध्ये येतो, त्यामुळे आधी ते साफ करून घेते. कारण एकदा श्रीषा उठली की मग बाहेर काम करणं अशक्यच होतं. इतक्यातच ती उठते आणि उठल्या उठल्या मम्मा बाहेर आहे, त्यामुळे ती पण बाहेर येते आणि ऑफकोर्स तिला बाहेर खेळायला खूपच आवडतं. त्यामुळे माझं काम मी अर्धवट ठेवते आणि तिला तिच्या बाबांबरोबर बाहेरच ठेवते. श्रीषाला खाली यायचं. श्रीषा श्रीषा एवढ्या लवकर का उठलीस? हां श्रीशू, झालं श्रीषाची मस्ती झाली सुरू आता. चालली मातीमध्ये. चल 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 घरात जाऊ चल. चल कचरा काढून पण नाही झाला. तुझ्याकडे बघते ओरडशील म्हणून. श्रीषा चल. श्रीषा काही घरामध्ये येणार नाही, त्यामुळे ती बाहेर आहे तोपर्यंत मी घरातलं बाकीचं काम पूर्ण करते. आणि हो, हा आमचा सोफा दिवसातून 2-3 वेळा तरी साफ करावाच लागतो, कारण मॅडम त्यावर चढून बसते, खातेसुद्धा आणि सगळं पसारा करते. काही दिवसांपूर्वी तर मी एक मिनी ब्लॉगमध्ये दाखवलं होतं की पूर्ण सोफा बाहेर काढून साफ केला होता. पण रोजचं साफ करणं पण थांबत नाही. सगळं काम आटोपल्यानंतर मी हेअर वॉश करून घेते आणि खरंच सांगते, हेअर वॉशनंतर खूप फ्रेश वाटतं. कारण बाकी दिवसांमध्ये केस कसेही बांधलेले असतात. माझे केस कर्ली असल्यामुळे कोम्बिंगलाही खूप वेळ लागतो, त्यामुळे कधीकधी ते स्किपही होतं. पण आत्ता थोडं लक्ष देणार आहे. त्यानंतर थोडंसं मग स्किन केअर करते. हे मात्र मी शक्यतो स्किप करत नाही. मंदिरामध्ये घंटेचा आवाज आला की श्रीषा मागून येतेच. तिला माहिती आहे मम्मा आता पूजा करते आहे, मग बाप्पा ती स्वतः करते. पण ते नाहीच झालं तर जेव्हा मी उंबरट्याची पूजा करायला जाते तेव्हा तर ती 100% येतेच येते, हे मला आता कन्फर्म माहिती झालं आहे. कारण तिला मम्मा एकतर उंबरट्याच्या बाहेर आहे, म्हणजे बाहेर आहे, त्यामुळे तिला पण बाहेर जायचं असतं. त्यामुळे ही काय करते बघण्यासाठी तिथे येते आणि जे हळद कुंकू आहे ते स्वतः तिला पण लावायचं असतं. सेम जे मी करते ते सेम तिला करायचं असतं, त्यामुळे त्यातलं थोडंसं कुंकू आहे ते मी तिला पण लावते. सो तिला ते छान वाटतं. त्यानंतर मग वेळ येते ती नाश्त्याची. आणि आजचा नाश्ता माझा ऑल टाईम फेवरेट, ते म्हणजे पोहे आणि एकदम कम्फर्ट.
संडे जरी असला तरी शेवटी मी पोह्यांवरतीच येते. म्हणजे अगदी आठवड्यातून कितीतरी वेळा रोज काहीतरी वेगवेगळं बनवलं तरी आठवड्यातनं एकदा मी पोह्यांवरतीच येते. कारण तो एकदम पटकन होणारा, हलका आणि एनर्जी देणारा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्रीषालाही ते आवडतात. त्यामुळे तिच्यासाठी वेगळं काही मला बनवावं लागत नाही. ती ते पण मस्त एन्जॉय करते. त्यामुळे एकदम कम्फर्ट आहे माझ्यासाठी. नाश्ता तयार झाल्यावर मी हॉलमध्ये येते आणि बघते तर काय, श्रीषा तिच्याच दुनियेमध्ये मस्त खेळत आहे. कधी चटई उचलते, कधी खेळणी पसरवते, आणि मग कॅमेरा दिसला किंवा मी दिसली तर सरळ मग माझ्याकडे धावत येते. श्रीषा, काय करतेस? त्यानंतर मग आम्ही सगळे मिळून नाश्ता करतो. पण श्रीषाची एक अट असते की तिला स्वतःच्या प्लेट आणि स्पूनमध्येच खायचं आहे. म्हणजे आम्ही जसं खातो आहे तसंच तिलाही खायचं असतं. आणि मग काय, खाणं कमी आणि सांडणं जास्त, पण चालायचंच. शिकते आहे ती हळूहळू. श्रीषा, तू गाणे बघ ना, मला काम करू दे. बघशील गाणे? तर नाश्ता करून झाल्यानंतर आम्हाला थोडंसं काम होतं, तेही ऑनलाईन आणि लॅपटॉपवरचं. पण मनात एकच विचार, हे काम श्रीषा करू देणार का? तरी म्हटलं ट्राय करून बघूया. कारण हे काम थोड्या वेळात होणारं नव्हतं, बराच वेळ लागणार होता. आणि श्रीषा झोपली तरच ते प्रॉपरली होईल असं वाटत होतं. पण सुरुवात तरी करूया म्हणून आम्ही लॅपटॉप उघडला आणि एक्सपेक्टेड होतं तेच झालं. श्रीषाने लॅपटॉपकडे बघितलं आणि बस, तिचं पूर्ण अटेन्शन तिकडेच. कधी कीबोर्डवर टाईप करते, कधी स्क्रीनला हात लावते. म्हणजे काम होण्याऐवजी अजूनच टेन्शन वाढलं. शेवटी काय, लॅपटॉप बंदच करावा लागला. काम तर राहिलंच, सुरुवातही नीट झाली नाही. ते काम तर राहिलंच. मग म्हटलं आता आधी मग किचनचं काम उरकते. कारण जेवण तयार झालं की कदाचित नंतर थोडा वेळ मिळेल कामासाठी. आणि श्रीषा जर झोपली त्यातूनच तर मग एकदम बोनसच. त्यामुळे म्हटलं आधी ते काम आवरते आणि नंतर मग वेळ मिळाला तर मग माझं जे पेंडिंग काम आहे ते मला करता येईल. तर आजच्या जेवणासाठी मी चिकन बनवणार आहे आणि थोडं हेल्दी ट्विस्ट देण्यासाठी मी त्याच्यामध्ये पालक पण ॲड करणार आहे. ही रेसिपी मी यूट्यूबवरतीच एक पाहिली होती जी मला आवडली, सो मी ती आज ट्राय करणार आहे. आणि त्याच श्रीषासाठी पण मी वेगळं हलकं आणि कमी मसाल्याचं चिकन बनवणार आहे. त्याच्यामध्ये पण मी पालक ॲड करणार आहे. सो इथे मी प्रिपरेशन सुरू केलेलं आहे. कांदा चिरणं किंवा पालक चिरणं या सगळ्या गोष्टी मी सुरू केलेल्या आहेत. ह्या सगळ्यामध्ये मला सगळ्यात मोठा टास्क वाटतो ते म्हणजे कांदा चिरणं. मला तर लगेचच डोळ्यातून पाणीच येतं. पण माझ्याकडे हा एक छोटा हेल्पर आहे, चॉपर. हा पिजनचा चॉपर मी ऑनलाईन मागवला होता आणि खरंच खूप यूजफुल आहे. काहीही पटकन बारीक चिरायला खूप मदत होते. सो मला हा खूपच यूजफुल ठरलेला आहे. सो सगळी प्रिपरेशन करून मी जेवण बनवायला घेते
त्याचबरोबर श्रीषाबरोबर इथे थोडी मी मजा करते, हॉलमध्ये येते, थोडा वेळ तिच्याबरोबर खेळते आणि मग परत जेवण बनवायला जाते. जेवण बनवायला घेतलं आणि मला आवाज आला म्हणून मी बाहेर पटकन जाते. तर मी धावत जाऊन बघते तर काय, श्रीषा कावळ्याला घाबरलेली. तो कावकाव करत खाली येतोय आणि मॅडम घाबरून बघा कशी डॅडाकडे बसली. मग डॅडा तिला शांत करतोय. शिशू कोण? काऊला घाबरलीस तू? काय ग श्रीषा? आणि परत किचनकडे येते, बघते तर काय, इथे भाकरी थोडीशी करपली. म्हणजे एकाच वेळी सगळं मॅनेज करणं म्हणजे खरंच एक आर्टच आहे ना. तर मी सगळं जेवण वगैरे तयार करून घेते. जेवण वगैरे तयार करून झाल्यानंतर किचन ओटा वगैरे सगळं आवरल्यानंतर मी बाहेर बघते. तर मला वाटलं श्रीषा कंटाळली असेल, पण नाही, मॅडम अजूनही फुल एनर्जीमध्ये बाहेर खेळत होती. मस्त धावणं बागडणं सुरूच होतं. तिला घरात यायचंच नव्हतं. मस्त ती एन्जॉय करत होती. मी म्हटलं चल घरामध्ये, पण नाही, श्रीषाला अजिबात घरामध्ये यायचं नव्हतं. चल श्रीषा. श्रीषा मी जाऊ मग? जाऊ? चालले मी मग. चल बाय बाय बाय. चालली मी. शेवटी कसं तरी करून तिला घरात आणलं. बाहेर खेळून हातपाय सगळे मातीने भरलेले असतात. मग सरळ अंघोळीसाठीच नेलं. मग अंघोळ झाल्यानंतर ती खूप फ्रेश वाटते आणि मला पण एक पीस मिळतो. मनात वाटतं आत्ता ही झोप येईल की माझं मी ते पेंडिंग राहिलेलं काम पूर्ण करेन. पण खरी चॅलेंज तर इथेच सुरू होते. अंघोळीनंतर तिला पावडर लावणं, गंध लावणं हे सध्या एकदम माझ्यासाठी बिगेस्ट टास्क आहे. ती एकाच जागी बसतच नाही. मग मी काय करते, तिला खेळण्यासाठी हा जो तिचा डब्बा आहे तो काढून तिच्याकडे देते. श्रीषाचे जे काही हेअर क्लिप्स आहेत, रबर बँड्स वगैरे आहेत ना, त्यासाठी मी एक छोटासा बॉक्स बनवून ठेवलेला आहे. पण तो बॉक्स म्हणजे तिच्यासाठी एकदम ट्रेजर. मी तो बॉक्स हातात घेतला की बस तिला सगळं बाहेर काढायचंच असतं. एक एक क्लिप, एक एक रबर, सगळं पसारा. आणि मग काय, माझ्यासाठी अजून एक एक्स्ट्रा काम तयार, तो सगळा पसारा पूर्ण आवरणं. पण जर मी तिला तो बॉक्स दिला नाही तर मॅडम मला बाकी काही तिचं करूच देणार नाही. मग शेवटी मीच हार मानते आणि तिला तो बॉक्स देऊन टाकते. आणि तो बॉक्स देऊन टाकल्यानंतरच मला तिचा मेकअप जो काय आहे तो करता येतो. आणि हो, तिच्या केसांची क्लिप लावणं म्हणजे रोजचं स्ट्रगलच आहे. मला दररोज वाटतं आज तरी एक क्यूट क्लिप लावूया. तिचे एवढे सगळे वेगवेगळ्या व्हरायटीचे क्लिप आहेत, पण मॅडम काय लगेच काढून टाकते. ती अजिबात ठेवत नाही. ती लावते, परत काढते, असंच तिचं सुरू असतं. ती काही लावूनच देत नाही. असं करत करत दिवस कसा जातो कळतच नाही.
आणि या सगळ्यातली मजेशीर गोष्ट म्हणजे ती स्वतःच ते सगळं जे काढलेलं आहे ते परत भरायलाही लागते कधी कधी. म्हणजे थोडं काढणं, थोडं भरायचं, तिचा स्वतःचा गेम हा चालू असतो. आणि मग सगळं भरून झाल्यानंतर पुन्हा मम्मा दे हा सायकल चालूच असतो. शेवटी मी तिला मग दुसऱ्या खेळण्यामध्ये बिझी करून तो बॉक्स परतच घेते. असं करत करत माझं मल्टीटास्किंग हे सुरूच असतं. ओके, गुड गुड, व्हेरी गुड. व्हेरी गुड. झाकण लाव आता. झाकण लाव, परत नाही काढायचं. हा झाकण लावून दे. हे बघ झाकण लाव. तसं नाही बा, असं लाव. असं लावायचं, प्रेस करायचं असं. झालं. हा काय? आणि मग येतं आजचं एक स्पेशल मोमेंट. श्रीषासाठी एक छोटंसं पार्सल आलेलं आहे. खरं सांगायचं तर माझ्यापेक्षा जास्त उत्सुक ती आहे. ते ओपन कर कारण ते पार्सल तिचंच आहे. चला तर मग उघडून बघूया काय आहे आत ते. मी पार्सल ओपन करते आणि आत काय आहे माहिती आहे? श्रीषासाठी एक छोटासा क्यूट टूथब्रश मागवला आहे. मी खास तिच्यासाठी हा मागवला आहे कारण आता तिचे वर खाली दोन्ही दात यायला लागले आहेत आणि ती सगळ्या गोष्टी खायला लागलेली आहे. म्हणून ओरल हायजीन ठेवणं खूप गरजेचं वाटतं मला. काही जणांना वाटेल कदाचित इतक्या लहान बाळाला ब्रश कशाला, पण मला पर्सनली वाटतं की ही सवय लहानपणापासूनच लागली तर खूप चांगलं आहे. आणखी एक प्लस पॉईंट म्हणजे हा सॉफ्ट सिलिकॉनचा ब्रश आहे, म्हणून दात येताना जी थोडी इरिटेशन किंवा दुखणं असतं त्यासाठी तो जेंटल मसाजसुद्धा देतो. आणि श्रीषाची रिॲक्शन तर बघायलाच हवी. मी उघडताच ती लगेच ते हातात घेते आणि बघते, कधी तोंडात घालते, कधी खेळायला लागते. तिच्यासाठी तो ब्रश म्हणजे खेळणंच झालं आहे. त्यानंतर मग श्रीषा खाऊन पिऊन मस्त झोपते आणि बस हाच माझ्यासाठी गोल्डन टाईम आहे. कारण अजूनही माझं एक काम पेंडिंग आहे जे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. पण ते काय आहे ते मी सक्सेसफुल झाल्यावरच तुम्हाला नक्की सांगणार आहे. तर श्रीषा झोपलेली असताना लगेच आम्ही त्या कामाला सुरुवात करतो. कारण माहिती आहे ना, ती उठली की सगळं पुन्हा पॉज. मी पटकन कामाला लागते, फुल फोकस करून काम सुरू करते आणि मनात एकच, आज हे कंप्लीट करायचं आहे. पण आई असताना प्लॅन कधी परफेक्टली चालतात का? थोड्याच वेळात लगेच श्रीषा उठते आणि मग काय परत सगळं साईडला. खरं तर मला आधीच माहिती होतं की ती जास्त वेळ झोपणार नाही, म्हणून मी बाकीची कामं आधीच उरकून ठेवली. पण आत्ता ती उठली आहे म्हणजे माझं काम थोडं थांबावंच लागणार, कारण तिच्यासोबतचा वेळ पण तितकाच इम्पॉर्टंट आहे. तर असा होता आमचा आजचा दिवस. थोडं काम, थोडी धावपळ, थोडं पेंडिंग आणि खूप सारं प्रेम. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.